गेल्या 2-3 दिवसांपासून विकसित भारत संपर्क या नावाने अनेकांच्या व्हॉट्सअप नंबरवर एक मेसेज येत आहे, ज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला आहे आणि सांगितलं जात आहे की हा मेसेज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या विकसित भारत संपर्क केंद्रातून पाठवला गेला आहे। यामध्ये प्रथम तुम्हाला भाषा निवडायचं ऑप्शन येतं आणि त्यानंतर भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ तुम्ही घेतला आहे का असं विचारलं जात आहे। नरेंद्र मोदींच्या आवाजात एक ऑडिओ मेसेजही दिसत आहे। नमस्ते जी, मैं दिल्ली से बोल रहा हूं। मैं नरेंद्र मोदी बोल रहा हूं। सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात ऑनलाईन फ्रॉड करण्याचे बरेचसे प्रकार आहेत, ज्यामध्ये व्हॉट्सअपचा वापर प्रामुख्याने होत असतो। मात्र विकसित भारत संपर्क या नावाने आलेला मेसेज हा खोटा नसून अधिकृत भारत सरकारनं पाठवलेला आहे, ज्यामध्ये सरकारच्या योजनांचा प्रचार केला जात आहे। या योजनांबरोबरच पंतप्रधानांनी लिहिलेलं पत्र देखील याला अटॅच केलेलं आहे। या सगळ्या प्रकाराबद्दल केरला काँग्रेसनं ट्विट करत मेटाला प्रश्न विचारले आहेत। हे दुसरं तिसरं काही नसून राजकीय प्रचार सुरू आहे असं केरला काँग्रेसनं म्हटलं आहे। हा सर्वे नसून लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे। नरेंद्र मोदी हे या सरकारी योजनांचा वापर निवडणुकीच्या प्रचाराकरता करत आहेत। या योजनांचा गैरवापर नरेंद्र मोदींकडून होत आहे असं केरला काँग्रेसनं म्हटलं आहे। त्याचबरोबर व्हॉट्सअपचा देखील गैरवापर मोदींनी केल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे। व्हॉट्सअपनं त्यांच्या पॉलिसीमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की राजकीय पक्षांसाठी, एखाद्या नेत्यासाठी, राजकीय उमेदवारासाठी आणि पॉलिटिकल कॅम्पेन म्हणजेच राजकीय प्रचारासाठी व्हॉट्सअप प्रतिबंधित आहे। याचाच अर्थ कोणत्याही कॅम्पेन करता व्हॉट्सअप वापरता येत नाही। असं असताना देखील तुम्ही प्रचारासाठी परवानगी दिलीच कशी की भारतीय जनता पार्टीसाठी तुमचे नियम वेगळे आहेत असा सवाल काँग्रेसनं केला आहे। यावर मेटाकडून आतापर्यंत कोणतंही उत्तर आलेलं नाही। मात्र यावर वापरकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत आहेत। कोणत्याही प्रकारच्या कॅम्पेनसाठी सोशल मीडिया हे सर्वात जलद माध्यम आहे आणि त्यातही व्हॉट्सअप सारखं माध्यम हे जवळजवळ सगळेच जण वापरतात। आकडेवारीनुसार भारतात व्हॉट्सअप वापरकर्त्यांची संख्या ही 335.8 मिलियन इतकी आहे। म्हणजेच भारतात 53.5 करोड लोक व्हॉट्सअप वापरतात। व्हॉट्सअप जर अशा प्रकारच्या कॅम्पेनसाठी मुभा देत असेल तर करोडो लोकांपर्यंत एखादा संदेश पोहोचवणं अगदी एका क्लिकचं काम आहे। 2016 साली अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले होते, तेव्हा त्यांनी त्यांची चांगली इमेज जनतेसमोर जावी यासाठी अनेक सोशल मीडिया अकाउंट्स तयार केले होते आणि प्रचार केला होता। तर त्याच अकाउंटवरतून त्यांच्या विरोधात असणाऱ्या हिलेरी क्लिंटन यांच्या विरोधातही प्रचार केला होता। भारतात लोकसभेची निवडणूक लागली आहे। तारखाही जाहीर झालेल्या आहेत। 19 एप्रिल पासून 7 भागात मतदान होणार आहे। प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून केलेल्या प्रचाराबरोबरच सोशल मीडिया माध्यमांवर केलेला प्रचारही तेवढाच महत्त्वाचा आहे। भाजपनं अब की बार 400 पारची हाक दिली आहे, तर काँग्रेस आणि मित्रपक्ष इंडिया अलायन्स मधून एकत्र लढत आहेत। लोकसभेच्या मतदानाला अवघे 30 दिवस बाकी असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नावानं एक मेसेज देशभर फिरत आहे। हे राजकीय उद्देशानं केलं गेलं आहे का, याचा फरक निवडणुकीत किती पडेल? भाजपनं दिलेला अब की बार 400 पारचा नारा भाजप पूर्ण करू शकेल का, की इंडिया अलायन्स एनडीएवर भारी पडेल? हे येत्या काळात कळणारच आहे। मॅक्स महाराष्ट्रसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई।